नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। बकरी ईद निमित्त बीड शहरात विविध ठिकाणी सामूहिक नमाज अदा। महाराष्ट्राची निवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक, राहुल गांधींचा गंभीर आरोप। बांधकाम क्षेत्रात एआय आणि नवतंत्रज्ञानामुळे क्रांती घडणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान। आणि दोन पक्ष एकत्र येणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। नमस्कार, मी साक्षी बांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुणे क्रीडाईच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून बांधकाम आणि शहरी विकास क्षेत्रातील योजनांवर भाष्य केले। शिंदे म्हणाले, कुठलाही निर्णय घेताना तो केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात यावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शासनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा कायदा थेट लोकांपर्यंत पोहोचायला हवा ही आमची भूमिका असते। पुढील 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून यासाठी नव्या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्या नवीन पॉलिसीमध्ये काही सूचना आपल्या असतील तर त्या देखील आपण दिल्या तर त्याचाही अंतर्भाव या ठिकाणी केला जाईल। कारण शेवटी युनिफाईड डीसीपीआर जेव्हा आम्ही केला त्यावेळेस देखील एमसीआयच्या क्रीडाई, मेरेडको यांना देखील बोलवलं, त्यांच्या देखील सूचना घेतल्या की कुठलाही निर्णय घेताना तो कागदावर राहता कामा नये, त्याचं इम्प्लिमेंट झाला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा थेट फायदा लोकांना मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। आणि म्हणून कुठलाही निर्णय आम्ही घेतला तर तो लोकांपर्यंत त्याचा फायदा गेला पाहिजे, ही भूमिका सरकारची असल्यामुळे आज आम्ही नवीन पॉलिसीच्या माध्यमातून 35 लाख घरं पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमचं ते टार्गेट आहे। ज्यामध्ये देखील तुम्ही या प्रधानमंत्री महोदयांनी सर्वांसाठी घरं PMAY मधून देखील ती एक मोठी योजना आहे, त्यामध्ये देखील आपण येऊ शकता। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा पुन्हा एकदा मोठा आरोप केलाय। ही छोटी गडबड नसून राष्ट्रीय संसाधनांवर कब्जा करून मोठा घोटाळा केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशभरात यापूर्वीही निवडणुका मंडळांमध्ये शंका व्यक्त केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। तर राहुल गांधींनी म्हटलंय की ही किरकोळ अनियमितता नसून आपल्या लोकशाहीलाच धोका आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अमोल खोतकर एन्काउंटर नंतर कलम 164 अंतर्गत महत्त्वाच्या साक्षीदारांचं न्यायालयात जबाब नोंदवले गेले। त्या जबाबात बजाजनगर मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याची मैत्रीण खुशी शेख हिने अमोलनेच पहिली गोळी झाडल्याचा जबाब दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तिचा हा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय। खुशीसह अमोलच्या जवळच्या एका व्यक्तीच्या चौकशीवर आता लुटलेल्या सोन्याचा तपासाची मदार अवलंबून आहे। मराठा साम्राज्याची राजधानी साताऱ्यात जलमंदिर राजवाडा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा संघटनेच्या मुस्लिम बांधवांसोबत जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक साजरा केला। शिवरायांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी हीच त्यांना खरी आदरांजली असेल, असं मत त्यांनी सादिभाई शेख यांना व्यक्त केलंय। प्रत्येकाला आपल्या वाटेत राज्य हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं। त्याचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1974 रोजी रायगडावर, स्वराज्याची राजधानी रायगड आणि मराठा साम्राज्याची राजधानी सातारा। आज हा अनोखा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्त साताऱ्यामध्ये आज आपण शिवराज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ज्या मंदिरात शिवाजी महाराजांनी उभं केलं त्या त्यांच्या हाताच्या कशाच्या अभिषेक करून आज आपण शिवराज्याभिषेक अनोख्या पद्धतीने साजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि राजकारणातील प्रत्येक वंशजाचे विचार अगदी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विचार छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणेच सर्व धर्मसमभावाचे, समानतेचे, बंधुतेचे म्हणजे रयतेमध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एका कुटुंबाचा सदस्य मानून जगणारे आहेत। यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट।
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक राजकीय बातमी आपण पाहूयात. 2 ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातील चर्चेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र येणं हा 2 पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो. मनसे पक्षाच्या नेत्यांचं यापूर्वीचा अनुभव काय होते, त्यांना कशी वागणूक मिळाली, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांची अधिकृत भूमिका समोर येत नाही तोवर जर-तरच्या गोष्टींवर भाष्य करणं योग्य नाही, असं मत यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय. आता सुरू आहेत यावर शिक्कामार्फत यांनी केले उद्धव ठाकरेंनी, तर कसं बघता येईल? नाही बघा, या बाबतीत तर मी परत आपल्याला सांगेन की हा त्या 2 पक्षांचा प्रश्न आहे, उबाटा आणि मनसे. त्यांच्या पक्षाकडनं जोपर्यंत त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका, एकतर त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते किंवा त्यांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते, हे जोपर्यंत त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जोपर्यंत मांडत नाहीत, बोलत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. त्यांची अधिकृत भूमिका येऊ द्यात पुढे दोन्ही पक्षांची, मग आम्ही त्याच्यावर बोलू. आज बकरी ईद निमित्त बीड शहरातील विविध भागांमध्ये मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. पहाटेपासूनच मुस्लिम समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत टोप्या घालून हातात जानमाज घेऊन ईदगाह आणि मस्जिदींवर नमाजसाठी जमले होते. सर्वत्र उत्साहाचं आणि धार्मिक श्रद्धेचं वातावरण पाहायला मिळालं. नमाज अदा करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विशेषतः आणि विशेष व्यवस्था करण्यात आली होती, तर पोलीस प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाजीनंतर एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्यामधील वाद अजूनही मिटवण्याचं नाव घेत नाहीये. 2 दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर खारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महेंद्र थोरवे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. महेंद्र थोरवे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी आहे असं दाखवावं, असा इशारा त्यांनी आमदार थोरवे यांना दिला होता. त्यानंतर आता महेंद्र थोरवे यांनी राजीनामा मी नाही तर तुमच्या नेत्याने देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असं प्रत्युत्तर सुधाकर घारे यांना दिलंय. शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर खुपसण्याचं काम केलं. खरं तर राजीनामा आम्ही नाही, तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन. माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या.
तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे राजीनामा घ्यायची, तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या. त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल. आहे तयारी का जाऊन विचारा. पत्रकार परिषद घेत आहे, कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद. आम्ही खूप काही शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलं आहे. बदनामी, किती बदनामीला सामोरं जाणार. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण भागातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली आहे. प्रत्येक पालखी तळाला भेट देत त्यांनी सुविधांची माहिती घेतली आहे. ज्या पूर्ण सुविधा आहेत त्या सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. तसेच सातारा जिल्ह्यात पालखी आल्यानंतर हा पालखी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने व्हावा असे आदेश मंत्री गोरेंनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या दौऱ्यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर आणि विविध विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. बोर्ड आणि सायनेज आणि कीबोर्ड याच्यात सगळीच माहिती आहे. हिरकणी हेल्थ सेंटर सगळेच आहे. आपण दुसरं सांगितलं की आपण ह्या सगळ्या ह्याचं काय होतं की आपण बोर्ड लावतो हाय लेवलच्या खाली, किमान 10 फुटावर ते बोर्ड असले पाहिजे दिशा दाखवणारे. सगळे आपण सोलापुरात अख्ख्या जिल्ह्यात केले ते. त्याचं बोर्डची हाईटवर असला, कुठेही माणूस असला तर त्याला तो बोर्ड दिसला पाहिजे कुठल्या बाजूला कुठं आहे काय आहे. भाऊ, आज सकाळपासून आपण पालखी सोहळ्याची तळाची पाहणी करताय, काय सांगाल यावर? आणि पालखीची तयारी गेल्या 1-1.5 महिन्यापासून चालू आहे, 2 महिन्यापासून. आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे. कारण वर्षानुवर्षाचा हा विषय आहे. पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या, ज्या अडचणी आल्या असतील त्याच्यावर काय मार्ग काढता येईल. काही ठिकाणी पालखी तर मोठे आहेत, काही ठिकाणी छोटे आहेत, काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे, काही ठिकाणी जागेची अडचण आहे, त्या ठिकाणी काही. यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसील कार्यालयात काल अचानक 3 शिपायांच्या बदल्या झाल्यामुळे कार्यालयातील साफसफाई आणि इतर कामं खोळंबली आहेत. कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत धुसफूसमधून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून ही बदली प्रक्रिया रद्द करण्याची मागणी भारतीय समाजवादी पक्षाचे संघपाल सोनावणे यांना केली आहे. जालना पोलीस दलातील 17 हवालदारांना सहाय्यक फौजदार पदी तर 19 अंमलदारांना हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. जालनाचे प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. तर या बढतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. रायगडच्या वडखळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पाबळ येथील देवमाल ठाकूरवाडी येथे बायकोशी वाद झाल्याने रागाच्या भरात बापाने आपल्या 1 वर्षाच्या मुलीला फरशीवर आपटून मारल्याची घटना घडली आहे. आरोपी बापाला वडखळ पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूस घाटात भीषण अपघात झालाय. एसटी महामंडळाची बस घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झालाय. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत अतिशय शिताफीने बस थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात बसचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला असून वाहनाचं मोठं नुकसान झालंय. मात्र सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी चालकाच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलंय. आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.